डोळा लागला वाटतंय. झोप झोप, मी मागावून. ओके, आमची घमंड पार उतरली बरं का. कसली घमेंड? नाही, आजपर्यंत स्वतःला मोठे रत्नपारखी समजत होतो आम्ही, पण या रत्नाचे पैलू कधी दिसलेत आम्हाला. म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला? आता हे बी आम्हीच सांगायचं का? थांबा तिथेच, आणून देते मी तुमचा तनखा. त्यो देशीलच ग, पण आज जरा चवचा काय म्हणतोय. फार सैल सोडू नका. कोणासमोर काय बोलताय याची शुद्ध आहे तुम्हाला? आम्ही शुद्धीतच बोलतोय इनामदारीन बाई. नुसता पैसा आणि चांगलं खायला मिळालं की सगळी सुख मिळाली असं होत नाही. या चिरेबंद जवान शरीराची आणखीन एक भूक असतेच की तिला आतल्या जाणं बरं नाही. तुम्ही आधी इथून चालते व्हा, निर्लज्ज. निर्लज्ज? तरी बरं, आजपर्यंत तुझी लाज आम्हीच राखली. बघ, नीट विचार कर. यानं तुझाही आत्मा थंड होईल आणि आमचाही. शिवाय सारं कसं बिनबोबाट. मग बदामराव, तुम्हाला हवा तेवढा पैसा मागा, मी देते. वाटल्यास तुमच्या हाताने गळा दाबून जीव घ्या माझा, पण माझ्या अब्रूवर उठू नका हो. अरे, यात अब्रूचा प्रश्न आलाच कुठे? हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. आम्हाला सगळी औषधं माहिती आहेत. नाही नाही, जीव गेला तरी मी हे पाप करणार नाही. शांते, जास्त नखरे करू नकोस. आम्ही नुसतं तोंड उघडलं तर आज खुशीत न्हावून निघाले तुझी लाडकी अक्का वेळी होऊन जीव देईल. गाव तुझ्या आणि तुझ्या पोराची गाडवावरून थिंड काढेल. एका क्षणात या वाड्याची मसण होईल. बदामराव, मी तुमच्या पुढे पदरपासून भीक मागते. माझ्यावर दया करा. मी तुमच्या धाकट्या बहिणीसारखी आहे. मला तुमच्या बहिणीला असलं पाप करायला लावू नका. हे बघ, मला नाटकं आवडत नाहीत. माग आपल्या जवानीचा बाजार म्हणून पोट वाढून घेतलंस, ते पाप इथे इनामदाराच्या नावाखाली दडवलंस. त्या भोळ्या बाबड्या वहिनी साहेबांना फसवत आलीस, तेव्हा तुला पाप दिसलं नाही आणि आता तुला पाप पुण्य आठवतं काय? शांते, जी गोष्ट मला पाहिजे असते ती मागत नाही तर ती हिसकावून घेतो. तुला माहित नाही शांते, इथली दौलत तुझ्या हातनं लाटायला मिळावी म्हणून इनामदाराचा काटा काटा परस्पर बिन तिथं तुझ्या सकट तुझ्या पोराला आणि वाड्याच्या वैभवासकट वैरी साहेबांना मातीला मिळवायला मला वेळ लागायचा नाही. बदामराव म्हणतात आम्हाला. खरे बदामराव, मी तयार आहे. माझी आधीच तयारी होती. पण बाईच्या जातीने लगेच होकार कसा द्यायचा म्हणून. पण इथे नको. हा, मग कुठेतरी दूर. हे मला सांगायला काय पाहिजे? वहिनी साहेब कृष्णाला घेऊन माहेर गेल्यात. तू असं कर, रात्री 12 वाजता गावाबाहेरच्या पडक्या देवळात ये. नको नको, इतक्या लांब नको, मला भीती वाटते. त्यापेक्षा तुमच्या वाड्यावर नाही का जमायचं? नको नको, वाड्यावर नको. का? तो शेडजी आणि रेंजर कावळ्यास काही केव्हा टपकल्याचा नेम नाही. तू असं कर, काय? तू देवळात ये पडक्या. बर, पण आता जा तुम्ही, नाहीतर तुळसा येईल ना एवढ्यात. हो, पण नक्की ना? हो, 12 वाजता देवळात. येऊ. मुजरा तुम असं करते राजेसा. यंक्या जी. अजून थांबलायस? जायचं नाही? अहो मालक, तुम्हाला घेतल्याबरोबर मी कसं जाईल? बरं बरं, हे बघ, जी. तू गाडी घेऊन जा घराकडे हा. आणि गाडी लाव गॅरेजला. वय. आम्ही पाटे पाटे येऊ. वा. तू खाली सोप्यातच झोप. चल वय जी. चल सुट. हा. ते शाला बघते बदामराव शाला निघून गेला. हे नाग्या गेला कुठं? त्या शिकारीच्या टायमाला शाला कुत्ता भाग गया.
अरे ना त्याच्या पाळतीवर जरी असला तर आपल्याकडे रस्त्यावर कसा येईल तू हा ते पण आहे. हा. काय झालं? ऐकलंस काय झालं? पोलीस गाडीचा आवाज. ते राहू दे. ए शाला, ए बदामराव शाला जीप न घेता एकटाच गेला म्हणजे काहीतरी शाला लफडा असणार. चल आपण त्याच्या मागणं जाऊया. आपण तिथे जाऊन काय करणार? अरे तू घाबरते कसाला? आम्ही आहे ना तुझ्या संगती. चल अरे तू अशा कर, तू चल पुढे, आम्ही मागणं येते तुझी. चल तू चल. अरे घाबरते कशाला? अरे रेंजर सारखा रेंजर माणूस पाहिजे, घाबरते तू. चल. अरे वा, आमच्या आधी हजर. हो, गेले कित्येक दिवस मी याच संधीची वाट पाहत होते, पण कुणी यायचं तर नाही ना इथं. अगं असं भलतेला कोणी फिरकत नाही इकडे. तुला जाणली असेल, पण आमचा रोजचा राबता आहे की इकडे. का अजून लांब का? आमची भीती वाटते. ही गे वाईच, मग बघ कशी मजा येते ते. अरे असे असे हसत काय बघतेस आमच्याकडे? हा, बघते आमचे बदामराव किती हुशार आहेत ते. भोळ्या बकुळीशी प्रेमाचं नाटक करून इनामदारांचा परस्पर काटा काढला. वा, आम्हाला कोंडीत पकडून इनामदारांची तिजोरी खाली केली. गाडी घेतली, शेतीवाडीही घेतली. शेवटी तुमचं लक्ष गेलं आमच्याकडे, आणि आम्ही तशा ऐकत नाही म्हटल्यावर आमच्या अक्काला आणि बाळाला नाहीसं करून इनामदार घराणं मातीला मिळवेल अशी धमकी देऊन आम्हाला इथे यायला भाग पाडलं. खरंच केवढं कृष्ण कारस्थान हे. आम्ही खुश आहोत तुमच्या अक्कल हुशारीवर. लय गोड बोलतेस. हे बघ, आता बोलत बसायला येळ नाही. घे घे. नीच, इनामदारांचा खून पाडून तू त्यांच्या मैत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावलास आणि वर त्यांच्या घराण्याची राखरांगोळी करायला निघालास. भोग भोग आता तुझ्या कर्माची फळं. हे काय करून तुम्ही बसले वहिनी साहेब? हे बदामरावसाठी कशाला तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळले वहिनी साहेब? हवालदार, पकडा त्या नाग्याला. हँड्स अप नाग्या, अजिबात हालचाल करू नकोस. यू आर अंडर अरेस्ट. साहेब, तुम्ही आता मला खुशाल फासावर चढवा. ते जनावर म्या मारलंय. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या हाताने बदामरावाचा खून केलाय. इनामदार घराण्याची आणि माझ्या आबरूची राख रांगोळी करायला निघाला होता. नीच. तांबळे, बाईना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन चला.